नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये पाठीमागच्या वर्षीपासून आपल्याला काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो बदल मुख्य परीक्षा जी आहे ही वर्णनात्मक स्वरूपाची आपल्याला झालेली दिसून येते. या बदलानुसार 2025च्या राज्यसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा जी आहे ही काही दिवसांच्या पूर्वी पार पडली आणि या मुख्य परीक्षेमध्ये जीएस पहिला पेपर जो आहे मेन्स मधला, या पेपरमध्ये इतिहास हा जो विषय आपण अभ्यासतो या विषयाच्या मॉडेल आन्सर्स जे आहेत या परीक्षेमध्ये विचारलेल्या मॉडेल आन्सरची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्या दिवशी एप्रिलमध्ये 19 एप्रिलला ही एक्झाम झालेली होती त्या दिवशी युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह त्या पद्धतीचं डिस्कशन आम्ही केलेलं होतं. त्या डिस्कशन मधनं त्या प्रश्नांची चर्चाही आम्ही केलेली होती. पण आज परत ते प्रश्न पण त्याच्या बरोबरीनं त्या प्रश्नांची मॉडेल आन्सर्स जी आहेत ही घेऊन आपण या ठिकाणी आजची चर्चा जी आहे ही सुरू करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण झालेली ही पहिली त्या अर्थानं आपण म्हणू की बदलांच्या नुसारची जर मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवली तर या मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न इतिहास या विषयावरती विचारलेले दिसत आहेत तर ते साधारणतः 90 ते 95 गुणांच्यासाठी आपल्याला या मुख्य परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले होते. जर आपण सिलेबसनुसार या प्रश्नांचं वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये पहिला जो घटक येतो ज्याला आपण भारतीय संस्कृती वारसा म्हणतो, या घटकावरती 2 प्रश्न झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले होते. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे या घटकावरती 5 प्रश्न आपल्याला झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले दिसत आहेत आणि आधुनिक जगाचा इतिहास या घटकावरती आपल्याला 1 प्रश्न होता की जो या झालेल्या एक्झाम मध्ये आपल्याला विचारलेला दिसून येतो. काही यातले प्रश्न 10 गुणांच्या साठीचे होते, काही यातले विचारले गेलेले प्रश्न जे आहेत हे 15 गुणांच्या साठी होते. आणि जर आपण गुणांची बेरीज केली तसं सुरुवातीला मी म्हटलं तसं 90 ते 95 गुणांच्या साठी आपल्याला इतिहास या विषयावरती हे प्रश्न विचारलेले होते असं आपल्याला म्हणता येतं. आता हे जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची सविस्तर अशा पद्धतीची चर्चा आजच्या डिस्कशन मध्ये आपण करणार आहोत. या प्रश्नांच्या मध्ये नेमकं काय अपेक्षित उत्तर लिहिणं गरजेचं आहे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची, त्या उत्तरामध्ये कुठले मुद्दे यायला पाहिजेत याच्याबद्दलची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं जे विद्यार्थी ज्यांनी नुकतीच या वर्षीची 2026ची पूर्व परीक्षा दिलेली आहे त्यांच्या पुढच्या तयारीसाठी, मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी मला असं वाटतं की हे अशा प्रकारचं डिस्कशन जे आहे हे नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. जसं इतिहास या विषयावरती हे डिस्कशन आपण केलंय करत आहोत तशाच पद्धतीनं माझे सहकारी लोकेश सर आणि त्याच्या बरोबरीनं बाकीचे जे सहकारी आहेत हे या मुख्य परीक्षेमधल्या वेगवेगळ्या विषयांच्या वरती अशा पद्धतीचं डिस्कशन जे आहे हे करणार आहेत. आता आपण थेट प्रश्नांच्याकडे येऊया. जसं मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की आपण जर जुन्या या झालेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये ज्याला आपण भारतीय संस्कृती वारसा म्हणतो या घटकावरती आपल्याला 2 प्रश्न विचारलेले होते. त्यातला पहिला प्रश्न जो होता तो भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे, हा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला दिसून येईल. या प्रश्नांचे जर आपण मार्क्स बघितले तर इथं तुम्हाला लक्षात येईल की 10 गुणांच्या साठी हा प्रश्न विचारलेला होता. आणि या प्रश्नामध्ये एका कुठल्या स्पेसिफिक घटकाबद्दल तुम्ही माहिती द्या, भारतीय संस्कृतीची काही महत्वाची वैशिष्ट्ये सांगा, किंवा आपण असं म्हणतो की भारतीय संस्कृतीतल्या एका कुठल्या ठळक पैलूबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती विचारलेली नाही. आपण ज्याला ओपन एंडेड प्रश्न म्हणतो की विद्यार्थ्यांनी त्या विषयाबद्दल त्यांना माहिती असणाऱ्या सर्व पैलूंचा त्या उत्तरामध्ये समावेश केला तरी चालू शकतो, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता जर आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे गेलो तर आपल्याला या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची बाब आपल्याला असं लक्षात येतं की दिसते उत्तरामध्ये मॉडेल आन्सर मध्ये आपण या ठिकाणी हायलाइट करायचा प्रयत्न केलेला दिसतो तो हा आहे की भारतीय सांस्कृतिक वारसा ही एक बहुआयामी अशा पद्धतीची संकल्पना आहे.
दुसरा महत्वाचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला दिसतो की या भारतीय संस्कृती आणि भारतीय सांस्कृतिक वारसा जो आहे तर त्याच्यामध्ये देशाच्या ऐतिहासिक सखोलतेचं आणि सामाजिक गुंतागुंतीचं प्रतिबिंब जे आहे हे आपल्याला पडलेलं आढळून येतं. आणि त्याच्याशिवाय आपण ज्याला जीवनमूल्य म्हणतो या जीवनमूल्यांचा समावेश किंवा या जीवनमूल्यांचा प्रभाव जो आहे हाही आपल्याला या भारतीय संस्कृती वारसा या घटकाच्या अंतर्गत करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा संस्कृती आणि या शब्दाची ज्यावेळेला व्याख्या केली जाते त्यावेळेला मानवाची जीवनशैली, मानवी समूह जो आहे तर त्याची आपण ज्याला पारंपरिक आणि त्याच्या बरोबरीनं बदलत जाणारी जी जीवन पद्धती आहे तर त्याला बऱ्याच वेळेला वारसा संस्कृती याच्यामध्ये आपण त्याचा समावेश करतो. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण काय लिहिणं अपेक्षित आहे तर त्यातले 2-3 महत्वाचे मुद्दे जे आहेत ह्या मुद्द्यांच्याकडे या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. जसं सुरुवातीला आपण म्हटलेलं होतं की हा प्रश्न ओपन एंडेड आहे. तुम्हाला काय माहिती आहे, विद्यार्थ्यांना काय माहिती आहे हे याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आपण हे जे मॉडेल आन्सर तयार केलेलं आहे ह्या मॉडेल आन्सर मध्ये प्रामुख्यानं भारतीय ज्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो या वारशाबद्दल आणि या वारशाचं जे स्वरूप आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे किंवा माहिती घेतलेली आहे. ज्याला आपण मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणतो हा याच्यामध्ये आपण पहिला उल्लेख या सांस्कृतिक वारसा आणि त्याचा उल्लेख करताना या ठिकाणी किंवा याची चर्चा करताना या ठिकाणी आपण केलेला आहे. मूर्त सांस्कृतिक वारसा याचा अर्थ काय होतो की अशा बाबी ज्या आपण बघू शकतो, अशा बाबी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो आणि सांस्कृतिक जीवनामध्ये अशा अनेक घटक, अशा अनेक बाबी असतात की ज्या अशा पद्धतीनं सांस्कृतिक जीवनाचा भाग असतात. आता त्या बाबी कोणकोणत्या आहेत तर इथं या उत्तरामध्ये आपण स्मारक, वास्तुकला यांचा आपण उल्लेख केलेला आहे. त्याच्याशिवाय पुरातत्वीय स्थळं जी आहेत त्यांचा या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. त्याच्या बरोबरीनं प्राचीन वस्तू आणि हस्तलिखित यांचा या आपण उत्तरामधल्या मुद्द्यांच्या मध्ये समावेश केलेला आहे. आता हा जो पहिला घटक आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृती जी आहे या संस्कृतीमध्ये मूर्त स्वरूपामध्ये भारतीय संस्कृतीचा जो वारसा आपल्याला दिसतो, बघता येतो तर त्याच्यामध्ये हे काही महत्वाचे घटक आहेत की जे भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. जसं आपण म्हटलं की प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुकला आणि त्या माध्यमातून आपल्याला भारतीय संस्कृती जी आहे ही आपल्याला आविष्कृत झालेली होती असं म्हणता येईल. ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी गुफांचा लेणी आहेत आणि त्याच्याबरोबर मंदिर शैली, वास्तुकलेमधल्या ज्या वेगवेगळ्या इमारती आणि त्यांच्या बांधकामांचे प्रकार आहेत तर त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो. पुरातत्वीय ठिकाणं जी आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतींचे अवशेष आपल्याला सापडतात तर तोही या आपल्याला भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्याशिवाय आपण असं म्हणू की या प्राचीन किंवा मध्ययुगीन काळामध्ये वापरली गेलेली नाणी असतील, मूर्तिकला असेल, शिल्पकला असेल, या बाबी पण आणि त्याच्याशिवाय आपण असं म्हणतो की त्या काळामध्ये हस्तलिखित जी आपण म्हणू की तयार केलेली आहे त्यांचा समावेश पण या ठिकाणी आपल्याला या भारतीय संस्कृती वारसा याच्या अंतर्गत आपण करू शकतो. त्याच्या बरोबरीनं पुढे आपण असा उल्लेख केलेला आहे की भारतीय सांस्कृतिक वारसा जो आहे या सांस्कृतिक वारशामध्ये आपल्याला अशा काही अमूर्त बाबी आहेत की ज्या या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आणि मग या अमूर्त म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या आपल्याला जाणवतात, ज्या आहेत आपल्या बरोबरीनं पण ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, अशा ज्या बाबी आहेत याच्यामध्ये मौखिक परंपरांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्याशिवाय ज्यामध्ये सादर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कला प्रकारांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो. त्याच्याशिवाय सामाजिक प्रथा परंपरा, जे सण उत्सव साजरे केले जातात त्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. आणि त्याच्याशिवाय ज्या पारंपरिक हस्तकला आहेत यांचाही समावेश आपल्याला या भारतीय सांस्कृतिक वारसा या घटकाच्या अंतर्गत या ठिकाणी करता येईल. यातली 1-2 महत्वाची उदाहरणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. जर समजा आपण मौखिक परंपरेचा उल्लेख केला तर उत्तरामध्ये या ठिकाणी ज्याला आपण
वैदिक साहित्य आहे हे पाठ करणं, मौखिक परंपरेने एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हाही आपण असं म्हणू की एका अर्थानं सांस्कृतिक वारशाचा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय जर समजा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं या मौखिक परंपरेमधलं, तर त्याच्यामध्ये वासुदेव त्याची गाणी जी येतात तर तीही या मौखिक परंपरेचा भाग आहे. पूर्वीच्या काळी जात्यावरती ज्या ओव्या म्हटल्या जात होत्या त्याही मौखिक परंपरेचा भाग आहे. लोककथा, लोकगीत जे आहेत हाही खूप मोठा या ज्याला आपण मौखिक परंपरा म्हणतो त्याचा भाग असलेला दिसतो. अशा कला ज्या सादर केल्या जातात त्यांचाही आपण या सांस्कृतिक वारशाच्या अंतर्गत समावेश करू शकतो, ज्याच्यामध्ये ज्या शास्त्रीय नृत्य शैली आहेत, लोकनृत्य आहेत तर तीही त्याच्यामध्ये येतील. ज्या सण समारंभांच्या बद्दल आपण बोललो तोही या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. आणि त्याच्याशिवाय ज्या पारंपरिक ज्याला आपण हस्तकला म्हणतो त्यातनं पण आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय संस्कृती आणि त्याची परंपरा जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघता येते. आता पारंपरिक हस्तकला जे आहेत तर त्याच्यामध्ये विणकामाचा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्याशिवाय धातुकाम त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. किंवा या पारंपरिक हस्तकलेचं उदाहरण म्हणून आपल्याला महाराष्ट्रामधली जी वारली चित्रकला आहे तर त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं हे मॉडेल आन्सर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि प्रश्न ओपन एंडेड असल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यांना भारतीय संस्कृती वारशाबद्दल ज्या बाबी माहिती आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचं उत्तर एकच सगळ्यांचं असेल असं म्हणणं तितकंसं योग्य ठरणार नाहीये, कारण विद्यार्थ्यांना काय माहिती आहे अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला दिसून येईल. हा झाला पहिला प्रश्न की जो 10 मार्कांच्यासाठी विचारलेला होता. आणि आपल्याला हे माहिती आहे की अशा पद्धतीचे 10 मार्कांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न साधारणतः 150 शब्दांच्या पर्यंत आपण लिहिणं अपेक्षित आहे. आता दुसरा प्रश्न जो या झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर तो होता महाराष्ट्रामधली जी वारकरी परंपरा आहे, वारकरी चळवळ आहे, वारकरी ज्याला आपण संप्रदाय म्हणतो, या चळवळीच्या संप्रदायाच्या तत्वज्ञानावरती. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न पण आपल्याला 10 गुणांच्यासाठी या ठिकाणी विचारलेला होता. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा असा प्लेन हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण GS मेन्सचा पेपर 1 चा सिलेबस व्यवस्थित बघितला तर आपल्याला वारकरी चळवळ जी आहे तर त्याचा अभ्यासक्रमामध्ये थेट अशा प्रकारे आपल्याला समावेश केला गेलेला दिसून येतोय. आणि हा जो सिलेबस दिलेला आहे या सिलेबसमध्ये वारकरी चळवळीचं तत्वज्ञान असा थेट आपल्याला उल्लेख आलेला दिसतो. आणि या सिलेबसला धरून आपण असं म्हणू की अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आता हा जो उत्तर दिलेला आहे या उत्तरामध्ये वारकरी चळवळ काय आहे आणि या वारकरी चळवळीची काही महत्वाची वैशिष्ट्ये जी आहेत हे प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी आपण मांडलेले. जर आपण यातला पहिला महत्वाचा उल्लेख लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी चळवळ ही हिंदू धर्मातील एक कर्मकांड विरहित भक्ती आधारित आध्यात्मिक परंपरा आहे अशी आपण या उत्तराची सुरुवात केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण त्याच्या पुढे जाऊन असा उल्लेख केलेला आहे की ही परंपरा ज्याला आपण वारकरी परंपरा म्हणतो ही प्रामुख्यानं महाराष्ट्र केंद्रीय असलेले आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भक्ती चळवळ अभ्यासली तर आपल्याला तमिळ भक्ती चळवळीचा उल्लेख येतो, जी 6व्या-7व्या शतकानंतर दक्षिणेमध्ये तमिळनाडूमध्ये किंवा तमिळ प्रदेशामध्ये उदयाला आली. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 13व्या शतकामध्ये भक्ती चळवळीचा विकास झालेला दिसतोय. आणि महाराष्ट्राच्या बरोबरीने उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये त्या भक्ती चळवळीचा आपल्याला 13व्या शतकामध्ये आता आपण म्हटलं तशा पद्धतीची सुरुवात बघता येते. आता विचारलेला जो प्रश्न आहे हा महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरेवरती, वारकरी चळवळीवरती विचारलेला आहे. आणि इथं आपण वारकरी चळवळीबद्दल लिहिताना उत्तरामध्ये हा उल्लेख केलेला आहे की हिंदू धर्मातीलच एक महत्वाची ही चळवळ असून या चळवळीनं भक्ती मार्गावरती भर दिला, कर्मकांड जी आहेत यांना नकार दिला
आणि अशा पद्धतीची ही वारकरी चळवळ प्रामुख्यानं आपल्याला एका अर्थानं महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेली होती. हे महाराष्ट्र केंद्री हा जो शब्द आहे या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला मांडायचं. आता जर आपण प्रश्नाचं स्वरूप बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तत्वज्ञानाबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यातला पहिला महत्वाचा उल्लेख इथं आपण सुरुवातीलाच केलेला आहे की ही चळवळ हा संप्रदाय हा पंढरपूरच्या विठ्ठल उपासनेभोवती आपल्याला केंद्रित असलेला आढळून येतो. किंवा प्रामुख्याने आपण असं म्हणतो की वारकरी परंपरेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची देवता कोण आहे तर ती विठ्ठल ही देवता आहे, ज्याच्या भोवती महाराष्ट्रामधली वारकरी चळवळ आपल्याला उभी राहिलेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की ही जी प्रामुख्याने वारकरी चळवळ आहे या चळवळीचं जर आपण तत्वज्ञान बघितलं, या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला अद्वैतवाद ज्याला आपण मानतो याच्यावरती भर दिलेला दिसून येतो. प्रामुख्यानं अद्वैतवादामध्ये आत्मा आणि ज्याला ब्रह्म हे तत्व मानलं जातं, हे दोन्ही तत्व एकच आहेत, हे वेगवेगळे नाहीयेत, याच्यावरती आपल्याला भर दिलेला दिसून येईल. त्याच्यानंतर जर आपण वारकरी परंपरेचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानामध्ये विचारांच्या मध्ये वारी करणं ही एक महत्वाची बाब आहे की जी एका अर्थानं या वारकरी चळवळीच्या जीवन परंपरेचा जीवनशैलीचा एक महत्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्यानं पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी वारी जी आहे तर तिच्यामध्ये सहभागी होणं आणि या एका अर्थानं आपण असं म्हणू की ही जी वारीची परंपरा आहे ही परंपरा पण या महाराष्ट्रामधल्या वारकरी परंपरा जी आहे या परंपरेचा एक महत्वाचा ज्याला आपण म्हणतो की तत्वज्ञानाचा विचारांचा भाग आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्याशिवाय जर आपण वारकरी परंपरेचं तत्वज्ञान समजून घेतलं तर या तत्वज्ञानामध्ये आपल्याला प्रामुख्यानं सामाजिक समानता ज्याला आपण म्हणतो या समानतेवरती भर दिलेला दिसून येतो, ज्याच्यामध्ये जातीभेदांना नाकारलेलं दिसेल. स्त्री पुरुष समानता जी आहे त्या समानतेचा विचार वारकरी परंपरेनं मांडलेला दिसतो. आणि त्याच्याशिवाय बाकीच्या त्या काळामधल्या समकालीन अन्य परंपरांच्या सारखा सांसारिक जीवन जे आहे या जीवनाला नाकारलेलं वारकरी परंपरेनं दिसत नाहीये. ज्याला आपण संसारामध्ये राहूनही विठ्ठलापर्यंत आपण पोहोचू शकतो या बाबीवरती या वारकरी परंपरेमध्ये आपल्याला भर दिलेला दिसतोय. त्याच्याशिवाय वारकरी परंपरेनं आपल्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी जाणीवपूर्वक आपण मराठी भाषा जी आहे याचा स्वीकार केलेला होता असं आपल्याला म्हणता येत. आणि आपल्याला असं लक्षात येतं की मराठीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक साहित्याची निर्मिती वारकरी परंपरेने केली. त्याच्याशिवाय आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण असं म्हणतो की मराठी हा मार्ग जो आहे हा वारकरी परंपरेने आपल्याला स्वीकारला आणि सर्वसामान्यांच्या पर्यंत आपला विचार तत्वज्ञान पोहोचवणं याच्यासाठी आपल्याला वारकरी परंपरेनं अशा प्रकारे मराठी भाषा आणि मराठीच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवलेले दिसून येतात. त्यामुळं आपले विचार जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीनं लोकभाषेचा जाणीवपूर्वक वापर करणं हाही एक महत्वाचा पैलू वारकरी चळवळीच्या एका अर्थानं आपण म्हणू की संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल. त्याच्याशिवाय जर आपण वारकरी परंपरेचा तत्वज्ञानाचा विचार केला तर त्याच्यामध्ये अहिंसेवरती भर आपल्याला या वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानामध्ये दिलेला दिसतो. त्याच्याशिवाय ज्याला आपण अंतःकरणाची शुद्धता म्हणतो याच्यावरती की ज्याच्यामध्ये सत्यनिष्ठा, परोपकार आणि दुसऱ्या बाजूला इतरांची सेवा करणं याच्यामध्येच ईश्वर सेवा आहे असं आपण समजणं, तर हे काही महत्वाचे पैलू आहेत की जे पैलू या परंपरेमधल्या वारकरी परंपरेचे जे तत्वज्ञान आहेत या तत्वज्ञानामध्ये या पद्धतीने आपल्याला बघता येतात. जर आपण वारकरी परंपरेच्या तत्वज्ञानाचा विचार बघितला तर त्याच्यामध्ये शेवटचा एक महत्वाचा पैलू या ठिकाणी आपल्याला बघता येतो, तो म्हणजे एका बाजूला वारकरी परंपरेनं अशा पद्धतीचं भक्तीचं तत्वज्ञान मांडलं, दुसऱ्या बाजूला हे तत्वज्ञान मांडत असताना अद्वैतवादावरती भर दिला. तिसरा महत्वाचा उल्लेख केला
की विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रामधली ही वारकरी परंपरा उदयाला आली. पण याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथं आपण करतो तो म्हणजे या वारकरी परंपरेनं आपल्या विचारांच्या मधनं, आपल्या तत्वज्ञानामधनं, त्याचबरोबरनं धार्मिक ज्याला आपण सुधारणा म्हणतो त्याचबरोबर आपल्याला सामाजिक सुधारणा याबद्दलची अशा पद्धतीची एक म्हणतो की भूमिका जी आहे ही पण या काळामध्ये घेतलेली दिसून येते. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की ही जी महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा उदयाला आलेली होती ही परंपरा फक्त एक धर्म सुधारणा चळवळ न राहता एक समाज सुधारणा चळवळ पण आपल्याला बनलेली होती असं आपण म्हणू शकतो. हा एक अशा पद्धतीचा प्रश्न की जो येऊन गेलेला होता, तर त्याच्या उत्तरामध्ये वारकरी चळवळीच्या तत्वज्ञानामधले हे काही महत्वाचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचे होते. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जो विचारलेला आहे हा प्रश्न भारताच्या आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या कामगार चळवळी जी आहे या चळवळीवरती आपल्याला विचारलेला दिसून येतो. जर आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे अनेक वेगवेगळे प्रवाह सहभागी झालेले होते, समूह सहभागी झालेले होते, त्याच्यामध्ये जसा राष्ट्रीय सभेचा आपण उल्लेख करतो तसाच क्रांतिकारी चळवळ हाही या स्वातंत्र्य लढ्यामधला महत्वाचा प्रवाह होता. डावी चळवळ हा पण खूप महत्वाचा प्रवाह होता. त्याच्याशिवाय दलित चळवळीचा इथं आपल्याला उल्लेख करता येतो आणि त्याच्या बरोबरीनच ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ही पण या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या इतिहासाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासतो. अशाच एका समांतर चळवळ जिला आपण कामगार चळवळ म्हटलं, या चळवळीबद्दल झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा झालेल्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता. तोही स्पेसिफिक आपल्याला अशा पद्धतीने विचारलेला दिसतो की 1914 ते 1947 या काळामधल्या कामगार चळवळी जी आहे या चळवळीबद्दल चर्चा या ठिकाणी किंवा या चळवळीचा आढावा घ्या अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भारतामधला कामगार वर्ग आणि ज्याला उद्योगधंद्यांचा विकास, औद्योगिकरण जर आपण म्हटलं, हे प्रामुख्यानं 19व्या शतकाच्या मध्यापासून 1850 पासून हळूहळू आपल्याला सुरू झालेलं दिसून येतं. पहिल्या टप्प्यामध्ये काही मोजकी भारतामधली त्यावेळीची शहरं आहेत, ज्यात मुंबई, कलकत्ता आणि आपण मद्रास, चेन्नईचा उल्लेख करू शकतो. हळूहळू तिथं ज्यूट, कापड गिरण्या यांची सुरुवात झाली. त्यातून कामगार वर्ग उदयाला आला आणि 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला असं लक्षात येतं की कामगार संघटना, कामगार चळवळीमध्ये आपल्याला नेतृत्व जे आहे हे उदयाला आलेलं आढळून येतं. पण पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 1914 पर्यंतची जी कामगार चळवळ आहे ही चळवळ असं म्हटलं जातं की तितकीशी संघटित नाहीये. ती जी कामगार चळवळ आहे या कामगार चळवळीमध्ये कामगारांच्या हिताबरोबरीनच कारखानदारांचं हित पण काही वेळेला आपल्याला बघण्याचा प्रयत्न कामगार चळवळीमधल्या त्या काळामधल्या काही कामगार नेत्यांनी आपल्याला केलेला आढळून येतो. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की पहिल्या टप्प्यामधली जी कामगार चळवळ होती ही तितकीशी, ज्याला आपण म्हणतो की संघटित नाहीये, विस्कळीत अशा पद्धतीची होती. आणि दुसऱ्या बाजूला त्या टप्प्यावरती जर आपण कामगार चळवळीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की कामगार वर्गामध्ये पण जी वर्ग जाणीव आहे या वर्ग जाणीवेचा आपल्याला अभाव होता असं आपल्याला दिसतं. पण पहिल्या महायुद्धानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू कामगार चळवळीचं स्वरूप जे आहे हे बदलत गेलं. आणि यातला पहिला सगळ्यात महत्वाचा बदल जो झालेला होता तो हा होता की पहिल्या महायुद्धामुळं असं मानलं जातं की कामगार वर्गाला आपलं महत्व, आपली ताकद जी आहे ही लक्षात आली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं राष्ट्रीय चळवळीमधला प्रभाव वाढतोय, गांधीजींचं आगमन होतंय, रशियन राज्यक्रांती आहे, डाव्या चळवळीचा विचार, साम्यवादी विचार जो आहे तर त्याचा प्रभाव आपल्याला हळूहळू या इथून पुढच्या काळावरती आपल्याला जाणवायला लागतोय. आणि या सगळ्या बाबी होत्या की ज्यांनी या 1914 नंतरच्या कामगार चळवळीला आपल्याला प्रभावित केलेलं दिसून येतं. भारतामध्ये ज्या प्रामुख्यानं कामगार चळवळी उभ्या राहिल्या 1914 नंतर, तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो तो म्हणजे
सुरुवातीच्या काळामध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर आपल्याला डाव्या चळवळीतल्या काही महत्वाच्या नेत्यांनी आपल्याला काही मोजक्या महत्वाच्या शहरांच्या मध्ये कामगारांना संघटित करण्याचे आपल्याला प्रयत्न सुरू केलेले दिसून येतील. त्याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या कामगार संघटना होत्या, या कामगार संघटनांना राष्ट्रीय पातळीवरती एकत्रित करण्यासाठी, ज्याला आपण एटक म्हणतो, या संघटनेचा आपण ज्याला स्थापना म्हणतो, तर तिचा आपल्याला उल्लेख करता येतोय. त्याच्यानंतर जर समजा आपण पुढच्या काळामधले 1914 नंतरची कामगार संघटना आणि या चळवळीचा विकास बघितला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्याला आपण डावी चळवळ म्हणतो, तर त्यांनी कामगारांना आणि शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी ज्याला आपण कामगार व शेतकरी संघटना अशा पद्धतीच्या गटांची स्थापना केली गेली त्यांच्याकडनं आपल्याला दिसून येते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या वेळेला कामगार चळवळीचं डाव्या चळवळीचा प्रभाव वाढायला लागला, त्यावेळेला आपल्याला या कामगार चळवळीला दडपण्यासाठी ब्रिटिशांच्याकडनं जी पावलं उचलली, त्याच्यामध्ये मेरठ खटला त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्याशिवाय या राष्ट्रीय पातळीवरच्या कामगार चळवळीमध्ये त्या काळामधल्या प्रश्नांच्यावरनं जी फूट पडलेली होती, या फुटीचाही या ठिकाणी आपण आपल्या उत्तरामध्ये उल्लेख करू शकतो. आणि साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला आपण येतो 1937 नंतर, तर त्यातल्या काही महत्वाच्या ज्याला आपण घटना आहेत की ज्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो. त्यातला पहिला महत्वाचा उल्लेख इथं आपल्याला करता येतो की ज्या वेळेला 42चं आंदोलन उभं राहिलेलं होतं, या आंदोलनाच्या वेळेला काही कामगार संघटना आणि काही कामगार नेते आहेत की ज्यांनी 42च्या आंदोलनामध्ये सहभागी होणं नाकारलेलं दिसतं. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली आपल्याला असं लक्षात येतं की 1944 मध्ये इंटकची स्थापना झालेली दिसते. आणि शेवटचा टप्पा स्वातंत्र्य चळवळीचा जो आहे, या टप्प्यामध्ये ज्या वेळेला भारतामध्ये जन आंदोलनं उदयाला येत होती, या जन आंदोलनांच्या काळामध्ये या आंदोलनामध्ये आपल्याला कामगारांचा सक्रिय सहभाग जो आहे हा या ठिकाणी आपल्याला बघता येतो. ज्याच्यामध्ये एका बाजूला आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या वरती भरलेले खटले असतील, दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये जो नौदलाचा उठाव झालेला होता आणि या उठावाला लोकांनी जो पाठिंबा दिलेला होता, यामध्ये पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्गानं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला दिसून येतो. आणि 1914 ते 1947 पर्यंत आपल्याला एका बाजूला संघटनात्मक पातळीवरती कशा पद्धतीनं कामगार संघटना उदयाला आल्या, दुसऱ्या बाजूला या कामगार संघटनांच्या मध्ये वैचारिक आपण म्हणतो की मतप्रवाह काय होते, ब्रिटिशांनी कामगार चळवळीकडे कशा पद्धतीनं बघितलं, आणि त्या काळामध्ये जी महत्वाची आंदोलनं भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं होत होती, यामध्ये कामगारांचा कामगार चळवळीचा सहभाग कसा होता, हे आत्ताचे आपण मॉडेल आन्सर जे आहे तर त्याच्यामध्ये या पद्धतीनं बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा प्रश्न की जो या पद्धतीनं 10 मार्कांच्यासाठी विचारलेला होता, जो आधुनिक भारताच्या इतिहासामधला कामगार चळवळ हा मुद्दा समोर ठेवून या पद्धतीने आपल्याला विचारलेला दिसून येईल. चौथा प्रश्न जो विचारलेला आहे हा 1946च्या नौदल बंड जे आहे याबद्दल आपल्याला विचारलेला आढळून येतो. फेब्रुवारी 1946 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे वाचलेलं असेल की मुंबईमध्ये तलवार युद्धनौका जी आहे, या युद्धनौकेवरती आपल्याला हा उठाव सुरू झाला. हळूहळू भारताच्या बाकीच्या ठिकाणी आपल्याला या उठावाचा प्रचार प्रसार झालेला आढळून येतो. आणि हा जो नौदलाचा उठाव आहे, या उठावाचं वर्णन करत असताना तुम्हाला ब्रिटिश सत्तेच्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेच्या शवपेटीवरचा अंतिम खिळा म्हणून, शेवटचा खिळा म्हणून आपल्याला या नौदलाच्या उठावाचं वर्णन आपल्याला केलं गेलेलं दिसून येतं. आता नेमकी कारणं काय होती, आपल्याला इथं या उठावाचं महत्व, या उठावामधल्या महत्वाच्या घटना आणि या उठावाची कारणं अशा 3 घटकांच्या मध्ये या उत्तराचं वर्गीकरण किंवा विभाजन आपल्याला करता येईल.
यातला पहिला उल्लेख जर आपण बघितला की या उठावाची कारण काय होती, तर या उठावाच्या उठाव होण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण जे होतं की या नौदलामधल्या सैनिकांना जे अन्न दिलं जातंय तर ते निकृष्ट दर्जाचं दिलं जात होतं. दुसऱ्या बाजूला या सैनिकांच्या बरोबरनं वांशिक भेद केला जात होता. तिसऱ्या बाजूला ब्रिटिश ऑफिसर्स आणि त्यांच्याकडनं अपमानास्पद अशा पद्धतीची वागणूक भारतीय सैनिकांना दिली जाते. आणि आझाद हिंद सेनेचा लढा होता आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या बद्दल जे खटले सुरू होते, या खटल्यांनी पण असं मानलं जातं की या उठावाला चालना देण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं होतं. आता जर उठावामधल्या घटनांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या उठावाची सुरुवात मुंबईपासून जरी झालेली असली तरी पण नंतर आपल्याला हा उठाव जो आहे हा कराची, कलकत्ता, मद्रास, विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्याला तो पोहोचला किंवा या ठिकाणच्या सैनिकांनी या मुंबईमधल्या उठावाला आपण म्हणतो की पाठिंबा दिलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तुम्हाला असंही लक्षात येतं की हा जो उठाव आहे या उठावाला फक्त सैनिकांचा पाठिंबा जो आहे हा न राहता सर्वसामान्य जे आहेत त्या सर्वसामान्यांनी पण आपल्याला या उठावाला पाठिंबा दिलेला दिसून येतो. प्रामुख्यानं जसं आपण आता म्हटलेलं होतं की कामगार आहेत की ज्यांनी या सैनिकांना अन्न आणि अशा पद्धतीच्या उपयुक्त वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या दिसत आहेत. आणि फक्त मुंबईमध्येच नाही तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी, कामगारांनी, हिंदू आणि मुस्लिमांनी या उठावाला आपल्याला अशा पद्धतीचा पाठबळ दिलेलं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की हा जो उठाव झालेला होता या उठावाबद्दल त्यावेळच्या नेतृत्वाची असणारी भूमिका जी आहे ही काय होती याचा उल्लेख या ठिकाणी आपण उत्तरामध्ये मॉडेल आन्सर्स मध्ये थोडक्यात केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की राष्ट्रीय सभा, मुस्लिम लीग यांची या उठावाबद्दलची भूमिका वेगळी आहे. डावी चळवळ जी आहे या चळवळीची भूमिका या ठिकाणी आपल्याला वेगळी राहिलेली दिसून येते, ज्याचा आपण या मॉडेल आन्सर मध्ये अशा पद्धतीनं उल्लेख केलेला आहे. आणि मग शेवटचा जो उल्लेख या ठिकाणी आपण ज्याला समारोप म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण जो केलेला आहे तर त्याच्यामध्ये या उठावाचं महत्व काय आहे हे थोडक्यात या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. एका बाजूला पाकिस्तानची मागणी या काळामध्ये पुढे येत होती, त्यातनं हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मियांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला असतानाही या नौदलाच्या उठावानं ज्याला धार्मिक ऐक्य म्हणतो त्याचं उदाहरण लोकांच्या पुढे उभं केलं असं मानलं जातं. दुसऱ्या बाजूला हाही महत्वाचा उल्लेख येतो की ब्रिटिशांचा आता सैन्य आणि सैनिकांच्या वरती विश्वास राहिलेला नाही की ज्यांच्या मदतीनं त्यांनी भारतावरती आपलं वर्चस्व टिकून ठेवलेलं होतं. आणि तिसरा महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया जी आहे की आता भारतामध्ये आपण जास्त काळ राज्य करू शकत नाहीये हे लक्षात आल्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की या उठावानंतर स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया जी आहे ही भारताची वेगवान झालेली होती असं आपल्याला म्हणता येतं. या उठावाचं कारण, या उठावामधल्या महत्वाच्या घटना, या उठावाबद्दल तत्कालीन वेगवेगळ्या राजकीय गटांची भूमिका आणि या उठावाचं महत्व अशा पद्धतीनं आपण या मॉडेल आन्सर जे आहे तर त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न 10 गुणांच्यासाठी विचारलेला होता. याच्यानंतर 5वा प्रश्न जो आपल्याला या इतिहास या विषयावरती विचारलेला आहे तो सविनय कायदेभंग चळवळ जी आहे या चळवळीवरती आपल्याला विचारलेला आढळून येईल. जर आपण या प्रश्नाचं स्वरूप बघितलं तर आपल्याला इथं या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या चळवळीची कारणं सांगा असंही आपल्याला विचारलेलं नाहीये किंवा सविनय कायदेभंग चळवळी जी आहे या चळवळीचं स्वरूप स्पष्ट करा असंही आपल्याला इथं विचारलेलं नाहीये. प्रश्न प्रामुख्याने या चळवळीचं महत्व जे आहे तर त्याच्यावरती आपल्याला विचारलेला आढळून येतो. आता जर आपण या सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप, या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व समजून घेतलं किंवा आपण असं म्हणू की या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा या प्रश्नाचं जर उत्तर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर याच्यामध्ये सुरुवातीला थोडक्यात आपण उल्लेख केलेला आहे की गांधीजींनी दांडी यात्रा जी सुरू केलेली होती या दांडी यात्रेपासून किंवा दांडी यात्रा सुरू होणं त्याच्यानंतर दांडी या ठिकाणी
मिठाचा सत्याग्रह करणं याच्यामधनं आपल्याला या चळवळीला आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. आता ही जी चळवळ आहे या चळवळीचं महत्व काय आहे तर त्या पुढच्या मुद्द्यांच्या मध्ये आपल्याला या चळवळीचं महत्व आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यातला पहिला महत्वाचा उल्लेख इथं आपण केलेला आहे की अगोदरच्या चळवळींपेक्षा या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये आपण कमलादेवी चट्टोपाध्यायांचा उल्लेख केला, सरोजिनी नायडू यांचा उल्लेख इथं आपण केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की भारतामधला भांडवलदार आणि ज्याला आपण व्यापारी वर्ग म्हणतो या व्यापारी वर्गानं 1930च्या या चळवळीला आपल्याला पाठिंबा दिलेला दिसून येतो. ब्रिटिशांची आर्थिक धोरणं जी भेदभावपूर्ण होती याच्यामुळे असं मानलं जातं की हा भारतातला उद्योगपती भांडवलदार वर्ग जो आहे हा ब्रिटिशांच्या पासून बाजूला जातोय आणि राष्ट्रीय सभेकडे आपल्याला तो झुकलेला दिसतो. तिसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला केलेला दिसतो तो म्हणजे या चळवळीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग जो आहे हाही या ठिकाणी आपल्याला सहभागी झालेला दिसून येतो. त्यामुळं असं मानलं जातं की राष्ट्रीय चळवळीचं काँग्रेसचं ब्रिटिशांच्या विरोधामधल्या चळवळीचं स्वरूप जे आहे हे आंदोलनानं आपल्याला जास्त अजून व्यापक केलेलं दिसून येतं. त्याच्याशिवाय या चळवळीचं महत्व काय आहे हे जर आपण डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये आपण अजून एक महत्वाचा उल्लेख करतो तो म्हणजे या चळवळीला त्या काळामधल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्याला आपण पत्रकार म्हणतो, माध्यम म्हणतो, तर त्याने आपल्याला प्रसिद्धी दिलेली दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण वेब मिलर आणि त्याचा उल्लेख करतो आणि त्यांनी या चळवळीमधल्या महत्वाच्या ज्या घटना आहेत तर त्यांचं वार्तांकन केलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. असं मानलं जातं की या सविनय कायदेभंग चळवळी जी आहे या चळवळीनं भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे हा राष्ट्रीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवला आणि हा पोहोचवण्यामध्ये या पत्रकारांचं या प्रसारमाध्यमांचं असणारं महत्व आणि त्यामुळे ही चळवळ राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचली हे या ठिकाणी आपल्याला महत्वाची बाब दिसते. त्याच्याशिवाय जर आपण 1930च्या अगोदरचा स्वातंत्र्य चळवळीचा विचार केला, प्रामुख्यानं जर आपण असं मानलं की 1930च्या अगोदर आपण कोणत्या उद्देशासाठी स्वातंत्र्य चळवळ उभा करत होतो तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा डोमिनियन स्टेटस याचा आपल्याला उल्लेख येतो, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. पण असं मानलं जातं की 1930 नंतर आपल्याला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याकडनं ही चळवळ जी आहे ही पूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूला आपल्याला झुकलेली दिसून येते. त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो आणि प्रामुख्यानं आपल्याला असं लक्षात येतं की आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं ध्येय उद्देश जो आहे हा अशा पद्धतीने आपल्याला बदलला आणि हा बदलण्यामध्ये या चळवळीचे 1930च्या महत्वाचं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्याशिवाय या चळवळीमुळे काय झालेलं होतं तर ब्रिटिशांच्याकडनं ज्याला आपण कायदेविषयक सुधारणा म्हणतो ही देण्याची प्रक्रिया या टप्प्यावरती आपण म्हणू की वेगवान बनली, ज्यातनं 1935चा भारत सरकार कायदा जो आहे हा संमत केला गेला. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की प्रांतांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण स्वायत्तता म्हणतो त्या आपल्याला बाबी दिल्या गेलेल्या दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे या सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाच्या बरोबरीनं ब्रिटिशांनी ज्या वाटाघाटी केलेल्या दिसत आहेत या एक समान पातळीवरती येऊन केलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळं हाही महत्वाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो की ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेला ब्रिटिश विरोधामधल्या चळवळीचा एक महत्वाचा घटक म्हणून आपल्याला एका अर्थानं अप्रत्यक्षरित्या मान्यता दिलेली होती असं आपल्याला म्हणता येतं. विद्यार्थी मित्रांनो, ही जी महत्वाची अशा पद्धतीची आंदोलनं चळवळी आहेत की जसा आता आपण उल्लेख केला की सविनय कायदेभंग चळवळ आहे, 1920 ची असहकार चळवळ आहे, 1942 भारत छोडो आंदोलन आहे, 1903 नंतर हळूहळू सुरू झालेली बंगालच्या फाळणी विरोधातली स्वदेशी चळवळ आहे. या चळवळी नेहमीच एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास करत असताना
आपण सविस्तरपणे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. आणि झालेल्या प्रश्नपत्रिका, झालेल्या आत्ता म्हटलं त्या पद्धतीने एक्झाम मधनं पण आपल्याला हे लक्षात येतं की महत्वाची आंदोलनं, या महत्वाच्या चळवळी यांचा अभ्यास आपण व्यवस्थित करायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले होते हे प्रश्न आत्ता जसं आपण म्हटलेलं होतं की त्या पद्धतीनं 10-10 मार्कांच्यासाठी विचारलेले होते. आता इथून पुढचे जे 3 प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला 15-15 मार्कांच्यासाठी विचारलेले आढळून येतील. त्यातला 11वा प्रश्न जो विचारलेला होता एक्झाम मध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये, तो न्यायमूर्ती रानडे यांचे भारतीय आर्थिक विकासावरील विचार स्पष्ट करा, अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. आता जर समजा आपण 19वे शतक बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतावरती ब्रिटिशांच्या धोरणांचे जे परिणाम जाणवू लागले, या परिणामांच्या मध्ये दुष्काळाचा उल्लेख इथं आपण करतो, शेती आणि तिची झालेली दुरावस्था त्याचा उल्लेख इथं आपण करतो, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं शोषण त्याचा उल्लेख करतो, संपत्ती वहन आणि त्याचा आपण उल्लेख करतो, आणि त्याच्याशिवाय एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे अप्रगत, मागास राहिलेलं होतं असं आपल्याला दिसून येते. पण हे होत असताना याच्या पाठीमागं ब्रिटिशांनी भारताचं केलेलं शोषण, भारतामध्ये राज्यकारभार करत असताना आर्थिक प्रश्नांच्या मध्ये ब्रिटिशांनी स्वीकारलेलं अहस्तक्षेपाचं धोरण, आणि त्याच वेळेला युरोपमध्ये उदयाला आलेल्या ज्या आर्थिक विचार होते त्या विचारांचा भारतातल्या राज्यकर्त्यांच्यावरती, अधिकाऱ्यांच्यावरती प्रभाव, त्या सगळ्या पार्श्वभूमीमधनं आपल्याला न्यायमूर्ती रानडेंच्या आर्थिक विचार आणि त्या बाबींच्याकडे बघणं अपेक्षित आहे. आता जर आपण न्यायमूर्ती रानडेंचे आर्थिक विचार बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल तो म्हणजे जे पारंपरिक, ज्यांनी एका अर्थानं अर्थशास्त्रामध्ये किंवा आर्थिक विचारांच्या मध्ये महत्वाचं योगदान दिलं अशा पद्धतीचे जे अर्थतज्ञ आहेत की ज्यामध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो, त्याच्यानंतर माल्थस यांचा आपण उल्लेख करतो, त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारांच्या वरती न्यायमूर्ती रानडेंनी टीका आपल्याला केलेली दिसून येते. न्यायमूर्ती रानडेंचं मत जे आहे, या मतामध्ये प्रामुख्यानं अहस्तक्षेपासारखं जे धोरण आहे या धोरणाला आपल्याला त्यांनी विरोध केलेला दिसतोय. दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती रानडे जे आहेत तर त्यांनी आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये राज्याचा जो हस्तक्षेप आहे आर्थिक बाबींच्या मधला, ही बाब महत्वाची मानलेली दिसून येते. त्याच्याशिवाय न्यायमूर्ती रानडेंच्या विचारांच्या मध्ये तुम्हाला राज्यानं हस्तक्षेप करत असताना तो थेट करावा, ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, कर्ज पुरवठा करणं, उद्योगधंद्यांची उभारणी करणं, आणि त्याच्याशिवाय भारतातल्या उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी ज्याला आपण संरक्षणात्मक धोरण म्हणतो, या धोरणांचा राज्यानं स्वीकार करायला पाहिजे असा आग्रह आपल्याला या ठिकाणी न्यायमूर्ती रानडेंनी धरलेला दिसून येतो. म्हणजे एका बाजूला युरोपमध्ये उदयाला आलेल्या नवीन आर्थिक विचारांच्या वरती न्यायमूर्ती रानडेंनी टीका केले, दुसऱ्या बाजूला भारताच्या आर्थिक विकासामध्ये राज्याचं असणारं महत्व जे आहे हे न्यायमूर्ती रानडेंनी मान्य केलंय, आणि तिसरा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपण केला तो म्हणजे राज्यानं थेट हस्तक्षेप करून कशा पद्धतीनं आर्थिक बाबींच्या मध्ये सुधारणा किंवा आर्थिक बाबींच्या मध्ये पावलं उचलायला पाहिजेत, ही बाब आपल्याला या पद्धतीनं न्यायमूर्ती रानडेंनी मांडलेली दिसून येते. त्यांच्या विचारांच्या मध्ये अजून एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो तो म्हणजे स्वदेशी ही जी बाब आहे या बाबीवरती आपल्याला त्यांनी भर दिलेला आढळून येतो. हे भारतीयांनी स्थानिक पातळीवरती उत्पादित वस्तूंचा जर वापर केला तर भारतातनं होणारं संपत्ती वहन थांबवलं जाऊ शकतं. या भारतामध्येच राहिलेल्या संपत्तीमधनं भांडवल संचय होऊ शकतो आणि त्याचा आपण भारताच्या आर्थिक विकासासाठी वापर करू शकतो, यावरती आपल्याला त्यांनी भर दिलेला दिसून येईल. त्याच्याशिवाय शेती क्षेत्र आणि त्यामधल्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला त्यांनी जे सूचना किंवा त्यांनी जे उपाय सुचवलेले होते तर त्याच्यामध्ये कृषी बँकांची स्थापना करणं, दुसऱ्या बाजूला
आपल्याला असं लक्षात येतं की शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं आणि त्याच्याशिवाय प्रामुख्यानं आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांना आपण कुळ मानतो की जे इतरांची शेती भाडेतत्वावरती कसतायत त्यांना त्यांच्या जमीन कसण्याची शाश्वती मिळणं या बाबी पण आहेत की ज्याच्यावरती आपल्याला त्यांनी आपल्या विचारांच्या मध्ये भर दिलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, हे काही त्यांच्या विचारांच्या मधल्या आर्थिक विचारांच्या मधले महत्वाचे मुद्दे आहेत. आपण जर ब्रिटिश राजवट, त्यांची आर्थिक धोरणं, त्याचा भारतावरती पडलेला प्रभाव आणि त्याला एका अर्थानं उत्तर म्हणून जर कुठले मुद्दे मांडले जाऊ शकतात याचा विचार जर केला आणि त्या अंगानं जर या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपल्याला मांडता येतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येईल की याच्या नंतरचा जो पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधला जहाल गट जो आहे या जहाल गटाची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती यांच्यावरती आपल्याला विचारलेला आढळून येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जहाल गट जो आहे हा खरं तर 20व्या शतकाच्या, ज्याला आपण पूर्वार्ध म्हणतो, या 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला काँग्रेसमध्ये उदयाला आलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की हा जो जहाल गट आहे या जहाल गटाचं नेतृत्व ज्यांना आपण लाल बाल पाल मानतो यांनी केलेलं दिसून येतं. त्याच्याशिवाय अरविंद घोष जे आहेत हेही या जहाल गटाचे महत्वाचे नेते होते. आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख आपण करतो की जहाल नेते जे आहेत तर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये थेट संघर्षाची अशा पद्धतीची आपल्याला भूमिका घेतलेली दिसून येते. आता हा जो गट आहे या गटाची उद्दिष्ट काय होते आणि कार्यपद्धती काय आहे याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. जर आपण उद्दिष्टांचा विचार केला तर त्याच्यामध्ये स्वराज्य हे या जहाल गट जो आहे तर त्यांना आपलं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट मानलेलं दिसतं. आणि स्वराज्याची व्याख्या जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये जहाल नेत्याने त्याच्यामध्ये थोडे मतभेद होते. पण आपल्याला असं लक्षात येतं की स्वराज्य हा एक महत्वाचा घटक होता की ज्या घटकावरती उद्दिष्टांच्या मध्ये जहालांनी भर दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश विरोधातली चळवळ जी आहे ही सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे त्याचा आग्रह जहालांचा आहे. त्यामुळे जनसहभाग, लोकसहभाग या बाबीवरती जहाल भर देत आहेत. त्याच्याशिवाय देशाच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य गरजेचं आहे आणि यामुळं आर्थिक स्वावलंबन जे आहे याच्यावरती आपल्याला जहालांनी भर दिलेला दिसतो. आणि त्यामुळं त्यांनी स्वदेशीचा आग्रह जो आहे हा या ठिकाणी आपल्याला धरलेला आढळून येतो. ब्रिटिशांच्या शिक्षण संस्थांच्या मधनं जे शिक्षण दिलं जातं तर ते ब्रिटिश सत्तेचा समर्थन करणारा वर्ग तयार करण्याच्या उद्देशानं दिलं जातं. त्यामुळं राष्ट्रीय शिक्षण आणि त्याच्यावरती भर आपल्याला जहालांनी दिलेला दिसून येतो. हे प्रामुख्यानं आपण असं म्हणू शकतो की स्वराज्य हा सगळ्यात महत्वाचा उद्देश समोर ठेवून ही चळवळ उभी राहते. दुसऱ्या बाजूला आपण म्हटलं की राजकीय स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वावलंबन स्वातंत्र्य महत्वाचं आहे, याच्यावरती या चळवळीनं भर दिलाय. आणि त्याच्याशिवाय राष्ट्रीय शिक्षण आणि त्याच्यावरती या चळवळीनं आपल्याला जहाल चळवळीनं भर दिलेला दिसून येतो. आता मार्ग काय होते, कुठल्या मार्गांनी जहालांनी आपले विचार जे आहेत हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये 3-4 महत्वाच्या मुद्दे आणि त्यांचा आपण उल्लेख करू शकतो. बहिष्काराचा मार्ग जो आहे हा आपल्याला जहालांनी निवडलेला दिसेल. स्वदेशीवरती आपल्याला भर जहालांनी दिलेला दिसतो. जसं आता आपण म्हटलं की राष्ट्रीय शिक्षण आणि त्याच्यावरती भर जहाल जे आहे तर त्यांच्या विचारांच्या मध्ये आपल्याला बघता येतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांच्या बरोबरीनं ज्या प्रकारे आपण एका अर्थानं म्हणतो की मावळांचं वर्तन होतं की जिथं अर्ज करणं, विनंत्या करणं, वृत्तपत्रामधले लेख लिहिणं ही बाब जहालांना मान्य नाहीये. आणि आक्रमकपणे लोकांचा सहभाग घेऊन ब्रिटिश विरोधामध्ये चळवळी आपण उभ्या केल्या पाहिजेत यावरती आपल्याला जहाल जे आहे तर त्यांचा भर होता. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येतं की अरविंद घोष यांच्या लिखाणामध्ये, विचारांच्या मध्ये लोकांनी कर भरणा न करणं, प्रशासकीय सेवा ज्या आहेत
याशी सहकार्य न करणं, हेही काही मार्ग होते की जे आपल्याला या जहालांच्या विचारांच्या मध्ये आपल्याला बघता येतात. त्याच्याशिवाय जर आपण जहालांचे मार्ग बघितले तर त्या मार्गांच्या मध्ये लोकसंघटन घडवून आणण्यासाठी जहालांनी आपल्याला अशा पद्धतीचे काही सांस्कृतिक पुनर्जागरणाचे मार्ग निवडलेले दिसत आहेत, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. लोकमान्य टिळकांनी लोकसंघटनासाठी सुरू केलेली छत्रपती शिवरायांची जयंती त्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि या मार्गांच्या बरोबरीनच आपल्याला जहाल आहेत की ज्यांनी आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला वृत्तपत्रांचा महत्वाचा मार्ग होता की जो ही आपल्याला निवडलेला आढळून येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी जहाल चळवळ आहे 1905 मध्ये आपण असं म्हणतो की तिची सुरुवात होते आणि राष्ट्रीय सभेचा पहिला टप्पा जो आहे मावळांचा काळ, याच्या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असं म्हटलं जातं की जहालांच्या मुळे भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत गेला. तरुण पिढी या चळवळीकडे आकर्षित झाली आणि राष्ट्रीय सभा फक्त ठराव मांडण्याचं, राष्ट्रीय सभा फक्त अर्ज विनंत्या करण्याचा व्यासपीठ न राहता त्याला एका कृतीची जोड जी आहे ही जहालांच्या मुळे आपल्याला मिळालेली दिसून येते. तर हा अजून एक महत्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न जो होता की जो आधुनिक भारताच्या इतिहासावरती विचारलेला होता, जो 15 मार्कांचा होता. आणि एक शेवटचा प्रश्न जो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला होता इतिहास या विषयामध्ये, तो प्रामुख्यानं आशिया आणि आफ्रिकेमधला जो साम्राज्यवाद आहे या साम्राज्यवादाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ज्या वेळेला आपण साम्राज्यवादाबद्दल माहिती घेतो आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये व्यापाराच्या उद्देशानं युरोपमधल्या देशांनी आशियामध्ये, आफ्रिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये आपल्या वसाहतींची स्थापना केली. पण औद्योगिकरण किंवा औद्योगिक क्रांतीनंतर असं मानलं जातं की युरोपच्या साम्राज्यवाद वसाहतवादाचं स्वरूप हे बदललं गेलं. त्याच्या बरोबरीनं 1850 नंतर युरोपच्या राजकारणामध्ये इटली आणि जर्मनीचा उदय झाल्यामुळं पण आपल्याला लक्षात येतं की या साम्राज्यवादाचं वसाहतवादाचं स्वरूप हे बदलत गेलेलं दिसतं. आपल्याला प्रश्नामध्ये आशिया आणि आफ्रिकेमधल्या साम्राज्यवादाबद्दल काय माहिती आहे अशा पद्धतीचं आपल्याला असं लक्षात येतं की एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण 2 टप्प्यांच्या मध्ये हे उत्तर डिव्हाइड केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आफ्रिकेमधल्या साम्राज्यवादाची माहिती देत असताना 1870 पर्यंत आपण इथं उल्लेख केलेला आहे की आफ्रिकेमधली युरोपियन देशांची असणारी उपस्थिती जी आहे ही प्रामुख्यानं किनारपट्टीवरती आणि काही महत्वाच्या आपण म्हणतो की ठिकाणांच्या पुरती मर्यादित होते असं आपल्याला दिसून येतं. पण जसा सुरुवातीला आपण उल्लेख केला की इटलीचं आणि जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर आपल्याला हे नवीन देश त्या व्यापारी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि आफ्रिकेमधला ज्याला साम्राज्यवाद आहे त्याचं आपल्याला स्वरूप बदललं. प्रामुख्यानं आपल्याला असं लक्षात येतं की आफ्रिकेचं विभाजन जे आहे हे केलं गेलेलं दिसतं आणि हे विभाजन करण्यामध्ये आपल्याला बर्लिन परिषद जी आहे तर तिचा महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की 1884-85 नंतर आपल्याला आफ्रिकेमध्ये युरोपमधले देश जे आहेत हे फक्त आता बाह्य भागापुरते मर्यादित न राहता त्या अंतर्भागात पण गेले. तिथल्या वसाहती ज्या आहेत तर त्या वसाहतींच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की आपला आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आफ्रिकेचं शोषण त्यांनी करायला सुरुवात केली. आणि हे करत असताना युरोपमधल्या काही देशांनी आफ्रिकेमध्ये प्रत्यक्ष राज्य केलं. त्याचं उदाहरण किंवा त्याचा उल्लेख इथं आपण केलाय. युरोपमधले काही देश होते की ज्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या आपल्याला या आफ्रिकेमध्ये एका अर्थानं शोषण केलेलं दिसून येतं. आणि थोडक्यात आफ्रिकेमध्ये कशा पद्धतीनं युरोपियन सत्तांनी आपला सत्ता विस्तार आणि आपला प्रभाव वाढवला याचा उल्लेख या ठिकाणी आपण केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आशियाचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर तो विचार करत असताना
आशियामध्ये महत्वाच्या युरोपियन देशांच्या ज्या वसाहती आहेत तर त्याच्यामध्ये भारत, चीन, त्याच्याशिवाय इंडोनेशिया आणि इंडो चायना की ज्याच्यामध्ये व्हिएतनाम, कंबोडिया यांचा आपल्याला उल्लेख येतो, जपानचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख येतो. आणि या देशांच्या मध्ये कशा प्रकारे आपल्याला युरोपियन सत्तांनी आपला प्रभाव वाढवलेला होता त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी या उत्तरामध्ये केलेला आहे. भारतासारख्या देशामध्ये ब्रिटिशांनी आपण असं म्हणतो की थेट आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसतं. दुसऱ्या बाजूला चीनचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की चीनवरती प्रभाव प्रामुख्याने आपल्याला पाश्चात्य देशांनी आणि जपाननं आपल्याला असं लक्षात येतं की चीनवरती वर्चस्व निर्माण केलेलं दिसतं. पण ज्या पद्धतीनं भारतावरती ब्रिटिशांची आपण म्हणतो की वसाहत होती किंवा भारताला ब्रिटिशांनी वसाहत म्हणून ज्या पद्धतीनं वागवलेलं दिसतं तशा पद्धतीचं चीनवरती आपल्याला युरोपियन देशांचा आपल्याला प्रभाव दिसत नाही. त्याच्याशिवाय आपण जसा पुढे उल्लेख केलेला आहे की डचांनी इंडोनेशियावरती नियंत्रण प्रस्थापित केलं. फ्रेंचांनी आपल्याला असं लक्षात येतं की आशियामधले काही देश आहेत की ज्या देशांच्यावरती आपल्याला एका अर्थानं आपली वसाहत म्हणून त्या पद्धतीनं त्या प्रदेशावरती वर्चस्व निर्माण केलेलं दिसतं. आणि या साधारणतः उत्तरामध्ये आपल्याला आशियामधले कुठले देश होते, त्या देशांच्या वरती कुठल्या देशांचं वर्चस्व होतं आणि त्या देशांचा वापर ज्या देशांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्यांनी कशा प्रकारे केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. या वसाहतवादाचा किंवा साम्राज्यवादाचा जो प्रभाव या देशांच्या वरती पडला तर तोही या ठिकाणी आपण उत्तरामध्ये मांडलाय की या साम्राज्यवादामुळे आपल्याला तिथलं आर्थिक शोषण झालं, तिथल्या उद्योगधंद्यांनी त्यांचा ऱ्हास जो आहे तर त्याला एका अर्थानं आपण म्हणतो की या वसाहतवादी देशांच्यामुळे त्याला चालना मिळाली. दुसऱ्या बाजूला काही पायाभूत सुविधांचा आपण म्हणतो की सुरुवात जरी त्या प्रदेशामध्ये झालेली असली तरी पण त्या सुविधांचा वापर हा त्या वसाहती स्थापन करणाऱ्या देशांनी आपण असं म्हणू की त्यांच्या फायद्यासाठी केलेला दिसून येतो. आणि त्याच्याशिवाय या वसाहती ज्या आहेत या कशा स्थापन करणं योग्य होतं याचं समर्थन पण आपल्याला, ज्याला व्हाईट मॅन्स बर्डन म्हटलं जातं, या प्रकारच्या विचारांच्या मधनं या ठिकाणी आपल्याला केलं गेलेलं आढळून येतं. आणि आपल्याला प्रश्नामध्ये खरं तर अशा पद्धतीचा हा प्लेन प्रश्न विचारलेला होता आणि विद्यार्थ्यांना एका अर्थानं या आशिया आणि आफ्रिकेमधल्या साम्राज्यवादाबद्दल काय माहिती आहे अशा पद्धतीच्या या प्रश्नाचं स्वरूप होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे आत्ता जसं आपण म्हटलेलं होतं त्या पद्धतीचे इतिहास या विषयावरती विचारलेले हे प्रश्न होते. जसं सुरुवातीला मी म्हटलेलं होतं तसं की भारतीय संस्कृती वारसा याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारलेले होते. आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यावरती जवळपास 5 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहेत. आणि आधुनिक जगाचा इतिहास जो आहे याच्यावरती आपल्याला 1 प्रश्न होता की जो अशा प्रकारे आपल्याला विचारलेला आढळून येतो. त्या प्रश्नांची मॉडेल आन्सर्स काय आहेत हे आता आपण डिस्कस केलं. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की या जीएस मध्ये जे वेगवेगळे पेपर्स आहेत या पेपर्समध्ये वेगवेगळे जे विषय आहेत या विषयांचे आपल्याला अशा पद्धतीचे मॉडेल आन्सर्स जे आहेत ते युनिक अकॅडमी मधले माझे सहकारी अशा पद्धतीनं तुमच्याशी डिस्कस करणार आहेत. आणि त्याच्यासाठी मी म्हणेन की युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनल जे आहे तर त्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.